नमस्कार. मक्याच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याचा विचार करताय? मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण जमिनीच्या तयारीपासून ते थेट तुमच्या बँक खात्यात नफा जमा होईपर्यंतचा अगदी प्रत्येक टप्पा सोप्या आणि सहज भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग या फायदेशीर प्रवासाला सुरुवात करूया. आणि सुरुवातच करूया त्या आकड्याने, ज्यासाठी ही सगळी मेहनत आपल्याला करायची आहे. 70,000 रुपये. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. हा आहे एका एकरातून मिळणारा निव्वळ नफा. कदाचित अविश्वसनीय वाटत असेल, नाही का? पण योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर केला ना, तर हे 100% शक्य आहे. मक्याची शेती खऱ्या अर्थाने सोनं कशी पिकवू शकते, हेच आपण आता पाहणार आहोत. आणि हा आकडा कसा गाठायचा, तेच आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आपला हा यशस्वी शेतीचा प्रवास 6 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहे. आपण पायाभरणी म्हणजेच नियोजनापासून सुरुवात करणार. त्यानंतर योग्य बियाणं निवडू. मग पिकाचं पोट कसं भरायचं ते बघू. त्याचं शत्रूंपासून संरक्षण करू. त्याची भाषा समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी आपल्या मेहनतीचं फळ म्हणजेच नफा कसा मोजायचा हे पाहू. एक गोष्ट लक्षात ठेवा, यातला एकही टप्पा आपल्याला वगळून चालणार नाही. चला तर मग पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, नियोजन आणि पूर्वतयारी. म्हणतात ना, कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी केलेली तयारी ही अर्धी लढाई जिंकून देते. आणि मक्याच्या शेतीमध्ये तर हा नियम तंतोतंत लागू होतो. यशस्वी शेतीचा पाया येथेच घातला जातो, हे पक्क लक्षात ठेवा. सगळ्यात आधी मक्याच्या पिकाला काय आवडतं हे समजून घेऊ. म्हणजे त्याला कसं वातावरण लागतं. तर बघा, त्याला 17 ते 26 अंश सेल्सिअस तापमान खूप मानवतं. यात त्याची वाढ एकदम छान होते. 600 ते 1100 मिलीमीटर पाऊस त्याच्यासाठी अगदी पुरेसा आहे. जमीन निवडताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती पाण्याचा निचरा करणारीच असावी. कारण मक्याच्या मुळांना श्वास घ्यायला आवडतं. पाणी साचलेलं त्याला अजिबात चालत नाही. आणि हो, जमिनीचा सामू म्हणजेच pH हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान हवा. का? कारण याच pHमध्ये जमिनीतील सगळी अन्नद्रव्य पिकाला सहजपणे खाता येतात, अगदी आपल्या ताटातल्या जेवणासारखं. शेतीमध्ये टायमिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मक्याच्या बाबतीत तर ते थेट तुमच्या उत्पन्नावर परिणाम करतं. आपल्याकडे पेरणीसाठी 3 मुख्य हंगाम आहेत. खरीफसाठी जुलै महिना सर्वोत्तम आहे, कारण तो मान्सूनसोबत येतो. रब्बीसाठी डिसेंबर महिना योग्य आहे. आणि उन्हाळी पीक घ्यायचं असेल तर मार्च-एप्रिल. योग्य वेळेवर पेरणी केली की निसर्गच आपल्या पिकाला साथ देतो आणि रोगांचा धोकाही आपोआप कमी होतो. आता जमिनीच्या तयारीकडे वळूया. इथे फक्त वरवरची मशागत करून अजिबात चालणार नाही. कमीत कमी 1 फूट खोल नांगरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे काय होतं तर जमिनीमध्ये लपलेले किडींचे कोश, विशेषतः लष्करी अळीसारख्या घातक किडींचे कोश उन्हात उघडे पडतात आणि नैसर्गिकरित्याच नष्ट होतात. खोल नांगरणीनंतर रोटावेटरने माती भुसभुशीत आणि एकसारखी करून घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीला ताकद देणं, म्हणजेच तिचा सेंद्रिय कर्व वाढवणं. यासाठी प्रति एकर 2 ते 4 ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत किंवा 20 किलो संचारसारखं सेंद्रिय खत जमिनीत नक्की मिसळा. यामुळे आपली जमीन जिवंत होते आणि पिकाला वर्षभर ताकद मिळते. आपला दुसरा टप्पा आहे बियाणे निवड आणि पेरणी. आपण कितीही चांगली मशागत केली, खतं दिली, पण जर आपलं बियाणंच योग्य नसेल तर अपेक्षित उत्पन्न कधीच मिळणार नाही. हे लक्षात घ्या की उच्च उत्पन्नाचा पाया हा योग्य वाणाच्या निवडीवरच अवलंबून असतो. मक्याचे वाण निवडताना एक सोपा विचार करा की आपण ॲथलीट वाढवणार आहोत की कमांडो. पहिला प्रकार, बागायती वाण हे ॲथलीटसारखे आहेत. त्यांना भरपूर पाणी आणि उत्तम खतांचा खुराक लागतो, जसं की 12-32 किंवा 12-33. हा खुराक दिला तर ते 35 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न देऊन आपल्याला चॅम्पियन बनवतील. दुसरा प्रकार, जिरायती वाण हे कमांडोसारखे आहेत. कमी पाण्यात खडतर परिस्थितीतही ते तग धरतात. उदाहरणार्थ 101 किंवा 12-35. त्यामुळे आपली जमीन आणि पाण्याची सोय बघून योग्य वाण निवडा. बियाणं निवडल्यानंतर थेट पेरणीची घाई कधीच करू नका. बीज प्रक्रिया हा एक अत्यंत महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित होणारा टप्पा आहे. पहिली पायरी म्हणजे बुरशीनाशक लावणं. प्रति किलो बियाण्याला 6 ग्रॅम कॅप्टन किंवा मॅन्कोझेब व्यवस्थित सोडा. यामुळे जमिनीतील बुरशीमुळे होणारी मूळकूज 100% टळते. दुसरी पायरी आहे मुळांच्या विकासासाठी. यासाठी अमृत प्लस किटसारखं जैविक मिश्रण वापरा, ज्यात मायकोरायझा आणि ट्रायकोडर्मा असतं. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे वन्य प्राण्यांपासून संरक्षण. यासाठी 10 किलो बियाण्याला 25 ते 40 मिली कडू राजा नावाचं एक जैविक औषध लावा. याच्या नावाप्रमाणेच याची चव प्रचंड कडवट असते, ज्यामुळे रानडुक्कर किंवा पक्षी बियाण्याला तोंड लावायची हिंमतच करत नाहीत.
हा एक सोपा पण 100% प्रभावी उपाय आहे. आता मी तुम्हाला एक जादुई आकडा सांगणार आहे. तो कायम लक्षात ठेवा. जर आपल्याला एकरी 50 क्विंटलचं लक्ष्य गाठायचं असेल तर आपल्या शेतात 25,000 ते 30,000 निरोगी रोपं उभी असलीच पाहिजेत. यापेक्षा कमीही नको आणि जास्तही नकोत. यालाच म्हणतात प्लांट पॉप्युलेशन मॅनेजमेंट. हा आकडा डोक्यात अगदी फिट बसवा. रोपांची योग्य संख्या राखण्यासाठी पेरणीचं अंतर योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. बागायती शेतीत जिथे पाण्याची सोय आहे तिथे 2 ओळींमध्ये 18 ते 20 इंच आणि 2 रोपांमध्ये 10 ते 12 इंच अंतर ठेवा. जिरायती शेतीत जिथे पाण्याची कमतरता असते तिथे रोपांमध्ये पाण्याची स्पर्धा होऊ नये म्हणून हे अंतर थोडं जास्त ठेवावं लागतं. एक चिनी नावाची पद्धतही काही शेतकरी वापरतात. यात एकाच ठिकाणी 2 बिया टोकतात आणि मग 2 जोड्यांमध्ये अंतर जास्त ठेवतात. यामागचा विचार असा की दोन्ही रोपं एकाच जागेवरून खत उचलतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रयोग तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा आपण जमिनीला खतांचा भरपूर डोस दिलेला असेल. साधारणपणे 1 एकर पेरणीसाठी 7.5 ते 10 किलो बियाणं लागतं. आपला तिसरा टप्पा आहे पोषण आणि पाणी व्यवस्थापन. मक्याच्या पिकाला हेवी फीडर म्हणजे जास्त खाणारं पीक म्हटलं जातं. याचा अर्थ त्याला भरपूर पोषक तत्वांची गरज असते, अगदी एखाद्या वाढत्या मुलासारखी. योग्य वेळी योग्य खत आणि पाणी दिल्यास आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतं. पिकाचा पाया मजबूत करण्यासाठी पेरणीच्या वेळीच खतांचा बेसल डोस देणं अनिवार्य आहे. ही यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. हवं तर लिहून घ्या. प्रति एकर 50 किलो DAP, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 5 किलो बेंटोनाइट सल्फर हे मिश्रण जमिनीत व्यवस्थित मिसळा. DAP आणि SSP मधून स्फुरद मिळतं, पोटॅश दाण्याची गुणवत्ता सुधारतं आणि सल्फर पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. बेसल डोसानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतं द्यावी लागतात. पेरणीनंतर साधारण 30 दिवसांनी म्हणजे पिकाच्या जोमदार वाढीच्या काळात 50 किलो युरिया द्या. याच वेळी 5 ते 10 किलो झिंक सल्फेट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे विसरू नका. त्यानंतर 60 दिवसांनी जेव्हा पिकाला तुरा येऊ लागतो तेव्हा 25 किलो युरिया आणि 25 किलो पोटॅश द्या. या अवस्थेत दिलेलं पोटॅश दाणे भरण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी खूप मदत करतं. ह्याच वेळी कणसाच्या टोकापर्यंत दाणे भरण्यासाठी बोरॉनची फवारणी करणं सुद्धा खूप फायद्याचे ठरते, कारण ते परागीभवनामध्ये मदत करते. मक्याच्या आयुष्यात 4 अशा अवस्था आहेत जेव्हा पाण्याचं दुर्लक्ष थेट तुमच्या उत्पन्नावर मोठा घाला घालू शकतं. पहिली आहे उगवण, दुसरी आहे वाढीची अवस्था, यातली तिसरी अवस्था म्हणजे तुरा येण्याची वेळ. ही तर डू ऑर डाय सिच्युएशन असते. ही सर्वात संवेदनशील वेळ आहे. ह्या काळात जर पिकाला तहान लागली तर परागीभवन नीट होत नाही आणि आपलं कणीस दाण्यांशिवाय रिकामं राहू शकतं. आणि चौथी अवस्था आहे दाणे भरण्याची. या 4ही अवस्थांमध्ये पिकाला पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नका. आता वळूया पिकाच्या संरक्षणाकडे. आपले 2 मुख्य शत्रू आहेत, एक तण आणि दुसरी कीड. हे चोर आहेत जे आपल्या पिकाचं पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्न चोरतात. तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी एक कोळपणी करा किंवा ॲट्रॅजिनसारख्या तणनाशकाचा वापर करा. पण तणापेक्षाही एक मोठा धोका आपल्या पिकावर घोंगावत असतो. आणि तो धोका म्हणजे लष्करी अळी. ही एक अशी कीड आहे जी आपल्या डोळ्यात देखत संपूर्ण पीक नष्ट करण्याची क्षमता ठेवते. जर याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तर 100% नुकसान निश्चित आहे असं समजा. या किडीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतच वापरावी लागते. सुरुवातीलाच प्रति एकर 5 ते 6 कामगंध सापळे लावा. प्रादुर्भाव दिसल्यास इमामेक्टिन बेन्झोएट किंवा स्पिनेटोरम सारख्या कीटकनाशकांची फवारणी करा. पण एक नियम गाठ मारून लक्षात ठेवा, फवारणी फक्त आणि फक्त सायंकाळी करा. दिवसा फवारणी करून काहीही उपयोग होणार नाही, कारण ही अळी रात्रीची जेवायला बाहेर पडते. आणि फवारणी करताना औषध थेट रोपाच्या पोंग्यात म्हणजे त्याच्या गाभ्यात जाईल याची खात्री करा, कारण हा चोर तिथेच लपून बसलेला असतो. आता आपण अशा एका भागाकडे आलो आहोत जिथे आपण स्वतः आपल्या पिकाचे डॉक्टर बनू शकतो. हो, खरंच आपलं पीक आपल्याशी पानांच्या रंगातून आणि लक्षणांमधून बोलत असतं. त्याला काय कमी आहे हे ओळखायला शिकणं महत्त्वाचं आहे. चला ही लक्षणं सोप्या भाषेत समजून घेऊया. जर पानाची टोक पिवळं होऊन तो पिवळेपणा इंग्रजी V आकारात पानाच्या मध्यशिरेकडे पसरत असेल तर समजायचं ही नत्राची कमतरता आहे. जर पानात जांभळे किंवा गडद लाल रंगाची दिसत असतील तर ही स्फुरदची कमतरता आहे. जर पानाच्या कडा जळल्यासारख्या किंवा करपल्यासारख्या दिसत असतील तर ही पालाशची कमतरता आहे. आणि जर पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडून हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत असतील तर ही मॅग्नेशियमची कमतरता आहे. ही लक्षणं ओळखल्यास आपण वेळीच योग्य उपाययोजना करू शकतो.
आता आपण शेवटच्या आणि सर्वात निर्णायक टप्प्यावर आलो आहोत, काढणी आणि अर्थशास्त्र. इतके दिवस घेतलेल्या मेहनतीचं खरं फळ इथेच मिळतं. आपण केलेल्या प्रत्येक कामाचं रूपांतर नफ्यात कसं करायचं हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. काढणीनंतर अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात, ओला मका विकण्याची घाई. हा आलेख बघा, तो सगळं काही सांगतोय. ओला मका विकला तर भाव मिळतो साधारण 1200 रुपये. पण फक्त 8-10 दिवस थांबून तोच मका चांगला वाळवला, त्यातील ओलावा 14% आणला तर भाव थेट 2000 रुपयांच्या पुढे जातो. म्हणजे प्रति क्विंटल सरळ 800 रुपये जास्त. विचार करा, 40 क्विंटल मागे किती मोठा फरक पडतो. ही साधी गोष्ट आपल्या नफ्यात प्रचंड मोठा फरक घडवू शकते. थोडा धीर धरा आणि जास्त पैसे मिळवा. चला आता आपल्या या मका उद्योगाचा अंतिम ताळेबंद पाहूया. आपण सांगितलेल्या सर्व शास्त्रीय पद्धती वापरल्यास एकरी खर्च येईल साधारणपणे 25 ते 30 हजार रुपये आणि उत्पन्न किती मिळेल तर 35 ते 40 क्विंटल. म्हणजेच सध्याच्या बाजारभावानुसार सर्व खर्च वजा केल्यावर आपल्या हातात 40,000 ते 70,000 रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहू शकतो. तर मग लक्षात ठेवा, या शास्त्रीय पद्धती वापरून आपण केवळ मका पिकवत नाही तर एक फायदेशीर व्यवसाय उभा करत आहोत. तुम्हाला तुमच्या या यशस्वी शेतीसाठी खूप खूप शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.